बीडमधल्या मूक मोर्चाला आता सुरुवात होते। मी माळवेस परिसरामध्ये हळूहळू जो जनसमुदाय आहे, सर्व जातीचा सर्व धर्माचा जनसमुदाय पाहायला मिळतोय। माझ्यासोबत महबूब शेख आहेत, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष। मोर्चा आता थोड्याच वेळात निघतोय। पहिली मागणी काय असेल या मोर्चामधली? मोर्चाची सगळ्यात पहिली मागणी आहे की सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत। याच्या मागे पाळामुळापर्यंत पोलिसांनी जायला पाहिजे, पण दुर्दैवाने तसं होताना दिसत नाही। एवढी क्रूर घटना होऊन देखील अजून तीन आरोपी मेन चार्जशीट मधले भेटत नाही, तर नवीन आरोपी निष्पन्न व्हायचा तो तर लांबचा विषय, पण अजून मुख्य आरोपीच त्या ठिकाणी अटक होत नाहीत। म्हणून हा आज सर्वसामान्य माणसाला त्या ठिकाणी रस्त्यावर यावं लागलेलं आहे। अंजली दमानिया म्हणतात की आजचा हा जो मोर्चा आहे तो शरद पवार गटाने आयोजित केलेला मोर्चा आहे, याला कुठेतरी राजकीय किनार आहे। असं आहे की त्या का बोलल्या मला माहित नाही, पण इथं शरद पवार गटाचे नाही तर सगळ्या समाजाचे, सगळ्या धर्माचे लोक, सगळे लोकप्रतिनिधी सगळ्या पक्षाचे इथं आलेले आहेत। आणि मुळात ह्याच्यात हेतू हा आहे की जे मयत संतोष देशमुख आहेत यांच्या हत्येचा तपास झाला पाहिजे, दुसरा संतोष देशमुख हा परत होऊ नये, याच्यासाठी हा मोर्चा आहे आणि सर्वसामान्य लोकांनी काढलेला मोर्चा आहे। मला वाटतं अंजली दमानिया ताई हे चुकीच्या माहितीच्या आधारे त्या ठिकाणी बोलत असाव्यात। या मोर्चामध्ये स्थानिक आमदार म्हणून जरी संदीप भैया क्षीरसागर यांनी पुढाकार घेतला असला तरी लोक मात्र जिल्ह्यातून सर्व पक्षाचे, सर्व समाजाची त्या ठिकाणी आलेली आहेत। हे काय फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे लोक नाहीत, सगळ्या समाजाची लोक या ठिकाणी आलेत, सगळ्या पक्षाची लोक आलेत। त्यांनी धक्कादायक आणखीन एक खुलासा केलाय, जो 3 आरोपी फरार आहेत, त्यांची हत्या झाली आणि तसा मेसेज मला काही अज्ञात लोकांनी पाठवलाय, असाही त्यांनी तो खुलासा किंवा नाही होऊ शकतं, काही होऊ शकतं। बीड जिल्ह्यात ते 3 मारून टाकले जाऊ शकतात, कारण पोलिसांना ते अजून सापडत नाहीत। म्हणजे ते काय लादेन सापडतोय आणि हे सापडत नाहीत, असं कसं होईल? पोलीस नेमकं काय करतायत? मुख्य 3 जे आरोपी आहेत, सुदर्शन घुलेन, ते हे कुठे आहेत, ते का सापडत नाहीत? आणि मुळात ह्याच्यात सगळ्यात संशयास्पद भूमिका राज्याच्या मुख्यमंत्र्याची आहे। आज तुम्ही SIT स्थापन करू म्हणून सभागृहात सांगितलं, अजून काय SIT स्थापन केली नाही तुम्ही? मागच्या काळात, आता आम्ही त्या विषयाला वेगळं वळण देणार नाही, पण काही लोकांना काही घोटाळ्यातून वाचवण्यासाठी तुम्ही एका दिवसात SIT बदलता। आणि आता संतोष देशमुखांच्या प्रकरणात तुम्ही अजून SIT का स्थापन केली नाही? तुम्हाला SIT कधी स्थापन करायची? आता सगळे आरोपी जे आहेत हे सगळे आरोपी PCR मध्ये आहेत, म्हणजे पोलीस कस्टडीत आहेत। आता जर चांगला IPS दर्जाचा अधिकारी नेमला आणि त्या PCR मध्ये जर त्यांची चांगली कस्टडी घेतली, त्यांना बर्फावर जर झोपवलं, कारण हे जे आरोपी आहेत हे काय ह्यांना म्हणलं बाबू तू सांग मला, तुला कुणी सांगितलंय खून करायला, तर हे सांगणार आहेत का? ह्यांना बर्फाच्या लादीवर झोपवा ना, ह्यांना 2-2 सटके द्या ह्यांच्या गांडीवर, मग हे सांगतील ह्यांना कुणी करायला लावलंय, मग तो 120B मध्ये तो समोरचा माणूस आरोपी होईल। पण ह्यांना ते करायचं नाही। हे सगळे लोक ज्या वेळेला MCR यांचा होईल, म्हणजे न्यायालयीन कोठडीत हे जातील ना, त्यावेळेला हे SIT स्थापन करतील, कारण सगळे आरोपी न्यायालयीन कोठडीत गेले की त्या आरोपीला परत चौकशीसाठी रिमांड घेता येत नाही, आणि जो तपास पोलिसांनी केलाय त्याच कागदावर हे तपास करणार, म्हणजे SITचं नाटक करणार। हे सगळं ठरवून चाललंय, मुख्य सगळे आरोपी ह्यांना वाचवायचेत आणि याच्यात राज्याचे मुख्यमंत्रीच दोषी आहेत, असं माझं ठाम मत आहे। आता हळूहळू मोर्चाला सुरुवात होती। तुमच्या शरद पवार गटाकडनं कोण कोण बाहेरून या ठिकाणी नेते मंडळी इथं आले आहेत? जितेंद्र आव्हाड साहेब या मोर्चासाठी येत आहेत, बाकी जिल्ह्यातले सगळे सर्वपक्षीय लोक आहेत। आणि आव्हाड साहेब हे पहिल्या दिवशीपासून, आव्हाड साहेबांनी हे प्रकरण अतिशय पोटतिडकीनं आणि प्रामाणिकपणे लावून धरलेलं आहे। त्यामुळे अनेक लोकांनी स्वतः आव्हाड साहेबाला फोन केले, म्हणजे सर्व समाजाच्या लोकांनी, कोणत्या पक्षाच्या नाही, आणि त्यांनी आव्हाड साहेबाला सांगितलं की तुम्ही जसं सभागृहात भांडलात तसं आमच्या वेदना मांडायला इथं रस्त्यावर देखील तुम्ही या, म्हणून आव्हाड साहेब येतात। बाकी दुसरं नाही, बाकी जिल्ह्यातलंच लोक ह्या मोर्चाला असणार आहेत। नक्कीच स्थानिक आमदार म्हणून संदीप क्षीरसागर हे जरी पुढाकार घेत असले तरी हा मोर्चा केवळ शरद पवार गटाच्या, राष्ट्रवादीचा नाहीये, तर हा सर्वपक्षीय, सर्व संघटना आणि सर्व जाती धर्म समावेशक असलेल्या माणसांचा हा मोर्चा आहे, असं जे आहे महबूब शेख यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।